तर नमस्कार मित्रांनो, ग्राफिक डिझायनर मित्रांसाठी दसरा स्पेशल एकदम खतरनाक ऑफर घेऊन आलेलो आहे. ते सुद्धा एकदम फ्रीमध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला मी टॉप 5 दसरा स्पेशल PLP फाईल देणार आहे. तर म्हणून या सर्वांची लिंक ही आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर थांबा भावांनो, लगेच आपल्या लिंकला क्लिक करून मटेरियल डाउनलोड करायला जाऊ नका. तर आपण जी फाईल दिलेली आहे तर तिला पासवर्ड दिलेला आहे. तर तो पासवर्ड आपल्याला व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो. तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आपल्याला खूप सपोर्ट देऊन जातो आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यास खूप उत्साह मिळत असतो. आणि आपल्या मराठी माणसाला असाच सपोर्ट करत राहा. तर चला तर भावना, आता जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तर म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपला पिक्सल ॲप आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्या पिक्सल ॲपचा असं काही इंटरफेस ओपन होतो. त्यानंतर इथं खाली आपला माय प्रोजेक्टमध्ये आपलं .plt आहे. तर तिथून PLP फाईल आपल्या ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण PLP फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याला पासवर्डसुद्धा दिलेला आहे. तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो. तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तर आपण जे पहिला PLP दिलेलं आहे भावना बघू शकता. तर अशा प्रकारे दिले एकदम खतरनाकरित्या झालेले आहे भावना. तर याच्यामध्ये भावना आपण सर्व काही इथं शेप वगैरे आहेत जे आपण शुभेच्छुक म्हणूनच्या इथे शेप यूज केलेले आहेत. तर ते स्वतः आपण पिक्सल ॲपवरती बनवलेले आहेत. तर भावना बघू शकता आपण जे सर्व शेप वगैरे सर्व आहेत तर ते पिक्सल ॲपवरतीच बनवलेले आहेत. तर त्याला बनवणं एकदम सोपं आहे भावांनो. तर ते सुद्धा भावांनो मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो. यासुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर भावांनो बघू शकता आपली जी दुसरी PLP आहे तिच्यामध्ये सुद्धा आपण शेप इथंच क्रिएट केलेला आहे. म्हणून शेप आपल्याला स्वतः क्रिएट करण्याचा एक फायदा हा होतो की आपल्याला दुसरे कुठे शोधायची गरज पडत नाही. आणि जेव्हा तुम्ही जर स्वतः शेप क्रिएट करत असाल तर तेव्हा तुम्हाला तुमच्या डिझाईननुसार तुम्हाला कस्टमाइज करून शेप बनवता येतात. त्यामुळे होतं काय की आपली डिझाईनसुद्धा एकदम खतरनाक होते. आणि भावना जी 5वी दिली आहे ती एकदम सिंपल दिली आहे, पण एकदम खतरनाक झालेली आहे. आणि भावना आणि भावना जो आपण हा स्क्वेअरवाला जो शेप आहे तर तो सुद्धा भावना इथं बघू शकतो. आम्ही इथंच क्रिएट केलेला आहे. तर ते सुद्धा आज आपण बघूया. बाकी भावना तुम्हाला मी PLP फाईल वगैरे पूर्ण सर्व काही फ्रीमध्ये दिले आहे. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतो. तर भावना आपल्या शेप क्रिएट करण्यासाठी सिंपलरित्या अगोदर आपल्या मधला जो ऑप्शन आहे त्यानंतर आपल्याला शेप घ्यायचा आहे एखादा. तर आपण स्क्वेअरवाला शेप घेतलेला आहे. त्यानंतर इथेरित्या होणं त्याची आपल्याला ओपिसिटी पूर्णपणे 0 करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे स्टॉक आहे तर ते तुमच्यानुसार आपण ठेवू शकतो आपल्याला जी वाटेल ते. तर मी सध्या आता स्टॉक आता 5 वर ठेवलेला आहे. तर त्यानंतर याचा कलरसुद्धा मी व्हाईट करून घेतो. याचा कलर मी व्हाईट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर याला मी थोडा रेडियस जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर देऊ शकता, नाहीतर नाही देऊ शकत. ते तुमच्यावरती. तर मी सध्या इथं 10% वरती ठेवून देतो रेडियस. ओके. तर एवढं नंतर ओके करायचं आहे. त्यानंतर आपली अशी रिंग टाईपमध्ये येईल. तर याच्यामध्ये पाहून आपण याला क्रॉसमध्ये केलेलं आहे. तर ते करण्यासाठी पाहून इथं आपल्याला परस्पेक्टिव्ह करून आहे ऑप्शन. तर त्याला क्लिक करायचं आहे. तर याला म्हणून तुम्ही शेपला बघू शकता आपल्याला पाहिजे तसं तुम्ही इकडे-तिकडे करू शकता. पण आपल्याला एकदम प्रॉपरली रित्या करायचं आहे. तर त्यासाठी म्हणून आपली ग्रिड आहे तर ती ऑन करायची आहे. त्यानंतर ग्रिडच्या आपल्या ग्रिड आहे तिच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं म्हणू इथे खालती रिसेटचं ऑप्शन आहे. तर रिसेटवरती क्लिक करून हे जे ग्रिड आहे तर ती जी आपली व्हर्टिकल ग्रिड्स आहेत तर ते आपल्याला आहेत तेवढे ठेवायचे आहेत. आणि जे हॉरिझॉन्टल ग्रिड्स आहेत तर ते हॉरिझॉन्टल ग्रिड्स आहेत तर त्यांना चेंज करून इथं आपण 6 करणार आहोत.
ओके बटनवरती क्लिक करणार. तो म्हणून बघू शकतो आपल्या जे ग्रीड आहेत अगोदर 3x3 होत्या, त्या आता आपल्याला आडव्या रेषा या 6 झालेल्या आहेत. मी अगोदर हे सर्व काही हाईड करून घेतो. त्यावरनं बघू शकतो आपला जो तर मग आपला जो शेप आहे तर त्याला व्यवस्थित अगोदरच सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या परफेक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपला जो वरचा कोन आहे तर त्याला एकदम वरच्या लाईनवरती घेऊन जायचं आहे. जो आपला खालचा आहे तर तो सुद्धा एकदम वरच्या लाईनवरती घेऊन जायचा आहे. आपल्यालाही आपण जे ग्रीड ऑन केले तर ते आपला बॉक्सचा वाकडा टिकडा नाही व्हावा, एकदम पॅरल किंवा सरळ राहावा. तर त्यासाठी आपण ऑन केल्या होत्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सेट केलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्या ओके बटनवरती क्लिक करायचं. तर बघू शकता एकदम परफेक्टरित्या आपला शेप क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही इझिली त्याला छोटा मोठा करून सेट करू शकता. तर चल तर भावना आजच्या व्हिडिओमध्ये आहे एवढंच होतं आणि भावना आपण नेक्स्ट व्हिडिओ शेपवरती आपण स्पेशल व्हिडिओ घेऊनच येणार आहोत. तर त्यामध्ये भावना आपण पूर्णपणे डिटेलली सांगणार आहोत की पिक्सेल ॲपवरती आपण शेप वगैरे सर्व काही कसे क्रिएट करायचं. तर त्यासाठी भावना आपल्या व्हिडिओ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला तर भावना आता भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.